जय शिवराय, गुड इव्हिनिंग. आज आहे भरलं वांगं. परंतु मागच्या वेळेस मी व्हिडिओ टाकला होता ना मित्रांनो, तर ते व्हिडिओमध्ये थोडासा फॉल्ट मला वाटला होता, तो मी डिलीट केला होता तो व्हिडिओ. पण प्रयत्न मी परत केलेला आहे व्हिडिओ बनवण्याचा. मी जेव्हाही वांगं बनवते ना, तेव्हा मी माझ्या हातचं वांगं खूप आवडीने खाते मित्रांनो. आणि मी कुणाच्या घरी गेले ना, तर भरल्या वांग्याची भाजी म्हटलं की मला प्रश्नचिन्ह निर्माण होतं. बिकॉज माझी जी पद्धत आहे ना वांगं बनवण्याची, ती फार वेगळी आहे. तुम्ही आता बघू शकता मी वांगं कसं फोडून अगदी फुलासारखं त्याला बघा मित्रांनो बघा असं मी खोलते, जेणेकरून हे जे 4 लेयर्स दिसत आहेत ना मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये जर कीड असेल तर ती आपल्याला कळते. आणि कधीच आपल्या वांग्यामध्ये कीड हा प्रकार सापडणार नाही. आम्ही कधी कुणाच्या घरी गेलो किंवा कुठल्या प्रोग्राम्सला गेलो, तर मी बऱ्याचदा आमची चर्चा झालेली असते की अरे भरलं वांगं होतं, खूप छान होतं, पण त्याच्यामध्ये असं निघालं आणि मग ती सगळं बेचव होतं आणि सगळ्या गोष्टी नाही का डिस्टर्ब डाईट होतं आमचं. अशा गोष्टी ऐकल्या जातात. म्हणून मित्रमैत्रिणींनो, मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलंच मी वांगं खाते. तर तुम्ही बघू शकता वांगं बनवताना ते फोडायचं कसं, म्हणजे फोडल्यानंतर ते भरायचं कसं आणि भरल्यानंतर त्याला करायचं कसं, हे महत्त्वाचं आहे. वांगं तर सगळेच करतात, वांग्याची भाजी सगळ्यांनाच आवडते मित्रांनो. बघा तुम्हाला 2-3 वांगी अशाच पद्धतीने मी फुलासारखी फोडून दाखवलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीत मी कटिंग करते. ह्याच पद्धतीत कटिंग केलेलं, ह्याच पद्धतीत वांगं मी मीठ लावून भरून ठेवलेलं मॅग्नेट करते मी. नॉर्मली जे वांगं असतं ना, ते मी मीठ लावून मॅग्नेट करत असते. तर आता स्वच्छ कापलेली वांगी मी धुवून घेते 2 पाण्याने. बघू शकता तुम्ही एवढी सुंदर वांगी 2-3 वेळा पाण्यातनं काढायची आणि छान धुवून घ्यायची मित्रांनो. मी घरात जशी वावरते ना तसेच व्हिडिओ बनवते. तर चूक काय वाटते तर मला नॉर्मली तुम्ही मॅसेजद्वारे सांगू शकता आणि मलाही काही चुकी वाटली तर मी त्यातनं सुधारणा करत जाईन. तसं तुम्ही बघू शकता मी छान 2 पाण्याने धुतली आणि आता हे मी मीठ घेतले. त्याला मी 10 ते 15 मिनटं ना वांग्याला जे मी सोललेलं असतं ना, 4 फुलासारखं केलेलं असतं, त्याला मीठ लावून ठेवते. तर तुम्ही बघू शकता कसं मीठ लावते. हे 4 लेयर्स ओके. त्याच्यामध्ये असे दोन्ही बोटांनी असं छान, आपण जसं नॉर्मली लोक ना मसाला लावून भरून ठेवतात, पण मी तसं करत नाही. मी मीठ लावून त्यांना बाजूला ठेवते 15 ते 20 मिनटं. तशी सर्व प्रकारे सर्व वांग्यांना मी असं छान मीठ लावून ठेवते आणि मग मसाल्याची पण तयारी करते. माझा काही एवढा स्पेशल मसाला नसतो की कांदा भाजून घ्या किंवा शेंगदाणे भाजून घ्या वगैरे वगैरे, असं काहीच नसतं. नॉर्मली आलं, लसूण जे काही माझ्याकडं असेल ना तेच मी घेते आणि त्याचा मसाला तयार करून मस्त मग वांगी फ्राय करून मी भाजी बनवते. तर नॉर्मली मित्रांनो, मीठ लावून केलेलं जे वांगं असतं ना, फ्राय केलेलं वांगं असतं ना, ते भयंकर टेस्टी लागतं. भयंकर म्हणजे खूप छान. एकदा तुम्ही करून बघा, तुम्हाला कळेल. आता हे बघा मी मीठ लावून ठेवलेलं आहे. आता एक 10-15 मिनटांनी ती परत वांगी मी घेणार. त्याचं जे पाणी होतं ना मिठाचं, ते मी निथळून काढते आणि निथळल्यानंतर मग जे मी मसाला वगैरे काढलेला असतो ना, तो मी भरते त्याच्यामध्ये. तो तुम्हाला दाखवते मी. मिठातनं काढलेली वांगी ही अशी ओके, स्वच्छ असतात बघा, काही त्याच्यात इफेक्ट होत नाही. 10-15 मिनटांनी मीठ लावलेली वांगी अशी सुंदर दिसतात ना, बघा ना मैत्रिणींनो, इतकी सुंदर दिसतात वांगी, खावाशी वाटतात ना आपल्याला. आणि हे बघा लसूण, शेंगदाणे कच्चे. माझं पोट खराब होतं म्हणून मी 3च मिरच्या घातल्या आणि कोथिंबीर. याच्यात मी काही जास्त टाकलं नाही, बिकॉज माझं पोट खराब होतं म्हणून. तर आणि हळद, जिरं, ओवा हे सगळे मसाले आवडीप्रमाणे जसे मसाले पाहिजेत तसे फोडणी देण्यासाठी हे मी मॅश एकदम मस्त मिक्सरमधनं बारीक करून घेणार. आता पातेलं तापायला ठेवले, तेलाची फोडणी देणार आणि दिली. बघू शकता एकदम सुंदर ते मिठाने भरलेले वांगे असतात ना, इतके सुंदर नमकीन फ्राय होतात ना मैत्रिणींनो. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की ते जाणवेल. आणि हा मसाला मी तो वाटला आहे ना, तो मी काही असं वांग्यांमध्ये भरून टाकत नाही. मी तुम्हाला दाखवते कसा टाकते मी तो मसाला.
वांगी जशी फ्राय होत जातात ना, तसं तसं मीठ, मिरची, चवीप्रमाणे हळद, असे सगळे प्रकार मी टाकते. ते तुम्ही बघू शकता. त्याच्यातही त्याला फ्राय करायचं. हे जे काही मी टाकले ना, त्याच्यातही थोडंसं एक 5 मिनिटं स्टीम करायचं बारीक गॅसवरती. एवढं सुंदर त्याला तरी पण येते नंतर जेव्हा पण वांगी छान शिजतात, मसाला छान शिजतो, त्याला एवढी सुंदर तरी येते. डब्याला न्यायची म्हणजे ना, ती पातळ भाजी पण याची छान होते. पण डब्याला न्यायची असते म्हणून आम्ही थोडीशी अशी लपथपीत करते, की जेणेकरून डब्यातनं ती सांडू नये. बघा तुम्ही कशी छान हळद आणि हे सगळं फ्राय झालेलं आहे. मस्त वांगी फ्राय झालेली आहेत बघा. आणि आता थोडंसं पाणी टाकलं आहे. पाणी टाकून आता ते शिजतील. शिजली की मी ड्युटीला निघायला तयार. पण मला मॉर्निंग शूट करायला फार आवडतं. बघा माझ्या बाल्कनीतनं मस्त आवाज येत असेल बघा तुम्हाला पक्ष्यांचा. मी तो आवाज ब्लॉक नाही केला बिकॉज तुम्हाला तो आवाज ऐकायला गेला पाहिजे म्हणून. एवढं सुंदर वातावरण असतं सकाळी सकाळी. कामाला जायची गडबड असती. तुम्हाला पाण्याचे बिंदू दिसतात का? बघा ना मनीवेलवरती. एवढं सुंदर. जी काही गोष्ट प्रेमाने शूट केली ना, सगळं काही त्याच्यामध्ये शूट होतं बरं का मैत्रिणींनो. तुम्ही प्रयत्न करा फक्त, की आनंद घेण्याचा. मला आनंद भेटतो, मी करत असते नेहमी. सो वांगं तयार झालं, मसाले वांगे. तुम्हाला कसं वाटलं? कमेंट्स, सबस्क्राईब, लाईक नक्की करायची मैत्रिणींनो, तो प्लीज. आणि आता जाताना आम्हाला चहाचा पण नाश्ता असतो, तर आम्ही चहा पितो. चपाती उरकते, डब्याची भाजी वगैरे उरकून आम्ही निघतो. सो मैत्रिणींनो, तुम्हाला कसा माझा हा ब्लॉग वाटला? चुकीचं काय वाटत असेल तर सो मला नक्की सांगा. बाय बाय, गुड नाईट, थँक्यू.